हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. आणि आज मी अशा व्लॉग आले म्हणजे काढायला की मी 2-3 दिवसात एकविरेला जाणार आहे. सो मी खूप खुश आहे की मी आता फायनली आईला परत भेटणार आहे. भेटायचं निमित्त होतच नव्हता, पण आता झालेलं आहे. सो मी आता शॉपिंगला चालले. तिला खूप काय घ्यायचं आहे मला, आणि माझे आता भरपूर सारे शॉपिंग करू. आईसाठी पण शॉपिंग करू आणि माझ्यासाठी सुद्धा शॉपिंग करू. सो ब्लॉग पूर्णपणे बघा. आणि दुसरी गोष्ट की जय 2 ब्लॉगमध्ये नव्हता आणि आता ह्या ब्लॉगमध्ये आहे. सो पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटला हे नक्की सांगा आणि कंटिन्यू राहा. ओके, चलो. काहीच धनूला साड्या बघायच्या आहेत, आईसाठी साडी बघायची आहे. एकविरेला चाललो मी फिरायला. सो आम्ही साड्या बघायला आलो दुकानात. धनू साड्या बघायला आलो. काय नाही, नवीन बघ ना. काठ पदरी फॅन्सी सगळ्या साड्या बघणार आहे आज. एक एक साडी कशी म्हणजे खून बघतात. काय बघतेस? काय ग, साडी घेतली का? मग साडी घेतली, दाखव ना. ए काढून काय दाखवते? साडी घेतली गाईस. आता मी टिकली घ्यायला आले. मी पूर्ण शृंगार घेतली. गाईस पूर्ण शृंगार घेणार आहे. आईची ओटी भरायची आहे. सो पूर्ण ताटच सजवणार आहेस का? कोणती वाली? चांगली वाटत ठीक आहे. अशी का बघतेस माझ्याकडे तू? घेऊ काही असा घे ना, तुला चांगली आवडते. हे मोठीच आई मोठीच लावते ना, घे ना. पूर्ण शृंगार घे. आता बघ दुकानात चालली पटापटा. गाड्यांचा आवाज येतो खूप इथं. आधीच उसाच्या रसाचा खळखळ आवाज येत होता. बघ पोरी दिसायला लागली बघ लगेच. तनू अख्खा शृंगार बघायला आलेली इकडे बाजारात. पूर्ण गच्चीमध्ये एक 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 वस्तू बघते. काय का काय बघतेस? अच्छा गाईस, खूप साऱ्या मस्त मस्त वस्तू येते. चालू झालं याचं. कितीला आहे हे, कितीला आहे हे सगळं बघणार. काय का दोन काय करतेस? काय घेते? बापरे, मंगळसूत्र कोणासाठी घेते? साधा वाटतोय ना आईसाठी. साधा वाटतं, चांगला घे, सोन्याचा घे. माझी आईपत झाली ना, मी घेईन. अरे नक्की घेऊ ना, बस क्या घे ना, चांगला वाला घे. शृंगार घेतला वाला मॅडमने आमच्या. आता कसे बोलले? अख्खा शृंगार घेतला वाला, अख्खा शृंगार घेतला वाला मॅडमनी. ब्लॉगिंग करते मी. तुम्ही फेमस व्हाल. तुमच्या दुकानाचं नाव सांगा, आम्ही तुम्हाला फेमस करतो. सिद्धिविनायक कॉस्मेटिक स्टोर. हे बांगड्या घेऊ की खणांचे द्या मला ना. मोठ्या आहेत खणांचे द्या का? ना. छोट्या वाला त्यांनाही चालेल का? चालेल, स्पेशल स्पेशल आहे. जण घे. पण हे असे नका देऊ. चांगले बघून घे. तुटलेले बांगड्या नाही. चांगले घे, बघून घे, बघून घे. आईसाठी कंगवा आणि आरसा नाही होता. गाईस शॉपिंग चालू आहे, फुल जोरात शॉपिंग चालू आहे. युट्यूब वरती पण व्हिडिओ बघतो ना. एक्सप्लेनेशन चल रहा है. युट्यूब वरती पण व्हिडिओ बघतो, ते बनवते. काकांना माहिती नाही आम्ही ब्लॉगिंग करतोय. दाखवतो. ओ जरा बंद करा आणि यांना दाखवू. आपण बंद करा, यांना दाखवते मी माझा युट्यूब चॅनल. हा चालेल चालेल. हो हो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हो. तुम्हाला माहिती पडेल. गाईज मी घरी आता जस्ट आलेली आहे. यांनी मला आता खाली सोडलेलं आहे. सो आता मी काय काय घेतलं आहे माझ्या आईला मी ते तुम्हाला दाखवते. अँड आता दाखवू का लगेच? चला, मी माझ्या मनात पाप नाही आहे. मी माझ्या सगळ्या फॅमिलीला मी दाखवणारच की माझ्या आईसाठी मी काय घेतलेलं आहे. सो बघा गाईज, मी ही साडी घेतली आईला. मला ना हीच आवडली. बाकी मी बघत होती पण काय बाकी भेटल्या नाही व्यवस्थित. हीच होती. आणि जी कार्ड बेट खूप सुंदर आहे बघा.
किती मस्त आहे. साड्या ग्रीनच घेतात देवीला आणि मी पण तशीच घेतली. म्हणजे मी दुसरा कलर पण बघत होते पण दुसरा कलर काय मला भेटलाच नाही. सो मला ही आवडली साडी आणि मी हीच घेतली आईसाठी माझ्या. सो मी आता नंतर तिच्यासाठी मी सगळं दाखवसाठी ही छोटूशी नथनी पण घेतले. ती छान आहे बघा. ही छोटूशीच घेतले, जास्त मोठी घेऊन काय करू म्हणून. आणि मंगळसूत्र पण घेतलंय हा वाला मी फॅन्सीमध्ये बघत होते पण मी फॅन्सीमध्ये काय मला भेटलाच नाही म्हणून मी हाच घेतला पाटीवाला. आणि टिकली घेतली. आई मी सगळंच घेतलं तिच्यासाठी जे असतं ना. मी पूर्णपणे तिच्यासाठी सगळं घेऊन आलेले. आणि याच्यात खानांची बांगड्या पण आहेत ते सुद्धा घेऊन आलेले मी. सो गाईज आता तुम्ही बघितलं का मी काय काय घेतलं आहे. सो मला जेवढा घेता येईल मी तेवढा घेतला आहे आणि इथेच ब्लॉग एंड करते. साडी कशी वाटली हे नक्की सांगा. आणि बाकी जर तुम्हाला वाटत असेल का लॅशेस आणि लेन्स का घेतले, सो मी पूर्ण तिला सेटच घेतला की मला म्हणजे असं स्वप्नात असं आलता का तू हे पण घेऊन ये ते पण घेऊन ये म्हणून. म्हणजे मी अशी सांगत नाही काय गोष्टी पण मला जेवढा वाटला मी तेवढा तिच्यासाठी केला. आता काय कमी जास्त असेल तर मी तिथेच घेईन एकविरेला. सो व्लॉग नक्की बघा आणि कसा वाटला हे नक्की सांगा. मला खूप गरम होते कारण फॅन लावला तर इथे आवाज येणार नाही म्हणून. सो मी ब्लॉग इथेच एंड करते आणि कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा.